अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी इंडियामध्ये येणार आहे हे काल सिद्ध झालेलं आहे, काल ठरलेलं आहे. हे माझं भाकीत आहे, हे माझं प्रेडिक्शन आहे, हा माझा कॉन्फिडन्स आहे. हा बोल. तर तुझ्या जिभेचा रंग दाखव लोकांना. मुद्दा हा आहे की रंग बदलतात, जसे सरडा बदलतो, अमे बदलतो, तसं जिभेने रंग बदललाय माझ्या. मी या सिरीजमध्ये 3 प्रेडिक्शन्स केले पहिल्या 3 मॅचचे, 3ही करेक्ट आले. चौथ्या मॅचचं मध्ये राहिलं, करेक्ट नाही झालं, चुकलं पण नाही, ड्रॉ झाली मॅच. आणि 5व्या मॅचला मी म्हटलेलं आहे की इंडिया ही मॅच केलेली आहे, स्वतःच्या हातात घेतलेली आहे. आणि 374 रन शेवटचा दिवस 324 हवेत त्यांना. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट, आय फील व्हेरी डिफिकल्ट. डिफिकल्ट जर आहे, पण तेच आहे, जर डकेट चालला, जर तिथून रूटने प्रॉपर तंबू टाकला तर आय गेस इंग्लंडसाठी बनू पण शकते ही मॅच, पण कठीण तर आहे एनी टाइम. आणि डकेट नाही चालणार यासाठी, कारण त्याच्या तो एका बिहाराशी नडलाय, तो आकाशदीपशी नडलाय, और एक बिहारी डकेट पे भारी. वा वा क्या बात आहे. पण महाराष्ट्रात नाही भारी पडू दे ना. आपण आता इंडियन क्रिकेट बद्दल बोलतोय, ना हे मुंबई क्रिकेट आहे ना हे महाराष्ट्र क्रिकेट. त्यामुळे लेट्स डू पॅन इंडिया. नाही ऑब्व्हियसली बॉलिंग इंडियाची ज्या प्रकारे पडते त्या प्रकारे कठीणच आहे एनी टाइम. पण मी एक आउटसाइड चान्स देईन इंग्लंडला की रूट आणि डकेटच्या. आउटसाइड चान्स तो खूप विश्वास आहे. आउटसाइड चान्स तिने दिला असता तुला बस. असो क्रिकेटर आउटसाइड चान्स वरनं मला आठवलं, काल जो शेवटचा बॉल टाकलेला दिवसातला सिराजने, काल जर तू बघशील तर शेवटचे 2 बॉल बाकी होते कालच्या दिवसाचे. सो फिल्डिंग मागे एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग लावला, एक फाईन लावला आणि एक स्क्वेअर लेगला लावला. सो अशी फिल्डिंग होती की तुला वाटला बाउन्सर टाकणार आहे. आणि नासिर हुसेन का कोणतरी बोललं, पण तू आज उलट करतोस का? आपण उलटी मॅच कव्हर करतो. मी आयुष्यात सगळं कसंही करू, मी कुठूनही काही करू. नासिर हुसेन वगैरे म्हटले पण की का माहित नाही, मला वाटते का ब्लफ मारणार, हा ब्लफ करणार, हा दाखवणार बाउन्सर टाकणार आहे, पण हा काहीतरी वेगळा टाकणार, हा फुल करणार आणि तो बॉल बरोबर. आणि त्याने एक्झॅक्ट यॉर्कर टाकला बॉल, आणि क्रॉली हॅड नो आन्सर. त्याला कळला पण नाही बॉल ऍक्च्युली, तो केवढा लेट आला तो. आणि त्याची हाईट पण खूप आहे ना, खाली वाकेपर्यंत बॉल निघून गेला होता. आणि मग सिराज मधला रोनाल्डो आलेला आहे, क्रिस्टियानो सिराज सुई किंवा मोहम्मद रोनाल्डो. सीयू असतो की सुई असतो, सुई असं काहीतरी माहित नाही. हा सो येस, कालचा दिवस इंडियाने चालू केलेला 78 for 2 राईट. करेक्ट. 78 ला 2 विकेट होत्या. नंतर मग करुण नायर खेळत होता आणि कोण खेळत होता गणलास तू, आकाशदीप आणि जायस्वाल खेळत होते. ओ सॉरी शिट, तू पास्ट मध्ये अडकलास, तू परवाच्या दिवसावर. मेन बॅटिंग लाईनअप विसरलो मी. आकाशदीपने काल हाफ सेंचुरी टाकले, 66 रन्स मारलेत आकाशदीपने. आणि त्यात थोडा विराट कोहली दिसत होता मला काल, तुझ्या प्रकारे खेळत होता. त्याची बॉडी लँग्वेज थोडी तशी. पण विराट कोहली आउटसाइड ऑफला आउट होत होता, आकाशदीप आउट नाही झाला. तो शॉर्ट पिच बॉल होता. काल आकाशदीप बॉलिंग बॅटिंग एवढी इंटरेस्टिंग होती, काल रोहित शर्मा मॅच बघायला आला, आकाशदीप बहुत अच्छा खेळ रहा करून तो बघायला आला. एका पॉइंटला वाटलेलं की मला सेंचुरी टाकेल का, पण नाही, ठीक आहे होत असं. तर आकाशदीपची तशी बॅटिंग चालू होती. पण नंतर रोहित शर्मा आला बघायला, पण रोहित शर्मा जाऊन इंडियन प्लेयर्सना भेटला नाही. सो माहिती अजूनही त्याच्या मनात तो रुसवा आहे माझ्यामध्ये, काय माहित नाही, कळलं नाही. मॅसेज फोटोज पण नाही आले, अशी व्हिडिओ पण नाही दिसली. फक्त जयस्वालने सेंचुरी मारली, मॅच जिंकल्यावर जयस्वालने रोहित शर्माला असं हार्टबीट दिलं. रोहित शर्माला दिलेलं. हा, मी असं एडिट तरी झालं होतं, माहित नाही मला. मी रोहित शर्माचे फोटोज वगैरे बघितले तेव्हा आकाशदीप तो खेळत होता. सेंचुरीच्या वेळी जेव्हा त्याने हे बी केलं, हार्टबीट दाखवलं, तेव्हा काय रोहित शर्माचा क्रॉस शॉट लागला नव्हता. हे नंतर इन्स्टावरती निघालं की एक फोटो त्याचा आणि रोहित शर्माचा चेहरा नाही. पण इन्स्टावर मी ते पण बघितलं की आकाशदीपने आपलं जयस्वालने आकाशदीपला करून हे केलं की भाई तू मला एवढी मदत केली. जयस्वालचे इंटेन्शन्स काय मला क्लिअर वाटत नाही. असो, पण रोहित शर्मा मला वाटतं आकाशदीपची बॅटिंग बघायला आला होता का. मला खूप असं आकाशदीप ओव्हलची मला आठवण आली 2021च्या, ज्यात रोहित शर्माने सेंचुरी मारली होती थर्ड इनिंगला. सो मुंबईचा प्लेअर पुन्हा आलेला आहे जयस्वाल, ज्याने सेंचुरी मारली. पण तो गोव्याला शिफ्ट झाला नाही, परत त्याने हे केलं की नाही मला घ्या खेळायला. मुंबई सोडणं सोपं नाही, त्याला सांग जरा. इथले रेट्स खूप महाग आहेत, रस्त्यांचे, जागांचे. असो. हा, आणि मग आकाशदीप ऍक्च्युली आउट झाला 66 रन्स करून, चांगला खेळला. काय काय शॉट्स कडक मारलेत. आणि सो याच्याबरोबर त्याने स्पेशली त्याने 2-3 त्याने स्लॉग मारले ते, आणि 2-3 त्याने असे इकडे उचलले, म्हणतो ना आपण स्क्वेअर कट वगैरे, त्याचे अपर व्हर्जन्स खेळले. ते काय भारी शॉट्स होते त्याचे, मस्त खेळ. त्याचा प्रॉपर कॉन्फिडन्स दिसत होता, बॅट्समन सारखा वाटत होता कॉन्फिडन्स. पण तेच आहे, कमेंटेटर्स जेव्हा आउट झाला
तेव्हा कमेंटेटर्स तेच बोलले की हा ज्या प्रकारे आउट झाला त्या प्रकारे बॅट्समन आउट होतात. नॉर्मली तू जर बॉलर्सची बॅटिंग बघितलीस तर ते शॉर्ट पिच बॉलला असे वगैरे नाही, त्यांना फिरवायचीच असते बॅट. सो आधीच्या बॉलला पण फिरवलेली आकाशदीपनं आणि एज लागून पाठी 4 गेलेला आधी 2-3 बॉल आधी आय गेस. पण मग पुढचा बॉल तो डिफेंड करायला गेला आणि मग तो लिडिंग एज लागून मग कॅच घेतला. अच्छा, दीप जेव्हा आउट झाला तेव्हा डकेट त्याकडे गेला होता माझ्यामध्ये खांद्यावर हात टाकायला, पण पोहोचला नाही. मग पुन्हा आकाशदीपने हात टाकला. बघितली का माझी बॅटिंग, तुझ्या जास्त रन्स केलेत मी. सो मजा आली आकाशदीपची बॅटिंग बघून, कारण खूप दिवसांनी असं कोणीतरी नाईट वॉचमॅन म्हणून उतरलं आणि व्यवस्थित खेळून गेलं. नाईट वॉचमॅन ही पद्धत मला ही प्रथा काय पटत नाही, पण आकाशदीप खूप भारी खेळला. आणि स्पेशली जयस्वाल सारखा बॅट्समन जेव्हा समोर खेळतोय, सो ही वॉज प्लेइंग काय म्हणतो ना वॉचिंग गेम. मी तो जयस्वालची बॅटिंग बघत बसला होता, तो फार अटॅकिंग खेळत नव्हता आणि अख्खा आकाशदीपचा शो होता माझ्यामध्ये. हा, आणि जयस्वालने पण त्याच्यावर कॉन्फिडन्स दाखवला. तो असं नाही की स्ट्राईक स्वतःकडे ठेवली, आकाशदीपला प्रॉपर स्ट्राईक देत होता. करेक्ट आहे. आणि पहिल्या सेशन मध्ये 114 रन्स केले इंडियाने एकाच विकेटवरती. सो इंग्लंड तिथेच ठस झाली होती इंग्लंडची माझ्यामध्ये. म्हणजे नशिबाने आकाशदीप आउट झाला, कारण तू बघशील तर ते जे काय रन्स होते बोनस रन्स होते. त्यांना काय डोक्यात असेल इंग्लंडच्या डोक्यात की येतील आकाशदीपला एखाद दुसरा आउट करतील, बट ही केप्ट ऑन गोईंग आणि आउट ऑफ सिलेबस थोडं झालं ते खूपच जास्ती. पण मग आउट ऑफ सिलेबस गिल पण आला. आउट ऑफ सिलेबस आउट झाला गिल. खरं गिल खरंच काल चांगल्या टच मध्ये वाटला. त्याने कालचे 2 शॉट्स केले. मला वेगळी भीती वाटली काल. त्याने जो स्क्वेअरला बाउंड्री मारली ती खूप इज मध्ये मारली, त्याने खूप इज मध्ये मारली. तर मग असं झालं हे जरा ओव्हर कॉन्फिडन्सच्या डिसिजन जातंय का, आणि तेच झालं. त्याने नंतर आउट झाला. शॉट आधी मारलेला, पण ती बाउंड्री बघून मला जरा वाटलं की हे खूप इझी खेळायला गेलाय हा, आणि तो चांगला शॉट होता नो डाऊट. पण मला जरा त्याचा हे बघता वाटलं की नंतरचा कव्हर ड्राईव्ह पण त्याने त्याच ह्याच्यात मारला, पण तो खूप चांगला मारलेला. आणि पण मग लंच नंतर आला तो खेळायला, आणि पुन्हा तेच झालं की पहिल्याच बॉलला तो थोडा मला लेझी वाटला खेळताना, आणि मग त्या ह्याच्यात तो आउट झाला, एलबी झाला. गावस्करांचा रेकॉर्ड तोडता वाचला. 774 रनचा. गिलच्या जागी 745 वगैरे काल झाले. सो 30 रनने तो त्याचा रेकॉर्ड राहिलाय का. हा, पुढच्या सिरीजला कदाचित तो करेल. यू नेव्हर नो. इंग्लंडमध्ये पुन्हा इंग्लंडमध्ये एवढे फ्लॅट ट्रॅक्स 4 वर्षाने आपण जाऊ का इंग्लंडला मॅच बघायला? मी तर उद्या जाईन. 4 दिवसांनी जाऊ शकतो. बंद करूया टॉपिक. 4 दिवसांनी जाऊ शकतो. 4 वर्ष. ठीक आहे. सो मग गिल थोडा लेझी वाटला मला, आणि तो आउट झाला त्यानंतर. मे बी रोहित शर्मा होता, आणि रिव्ह्यू घ्यायची पण तिकडे रोहित शर्मा होता. लेझी, आय प्लेड इट लेझी. रिव्ह्यू घ्यायची गरज नव्हती, तिथे वेस्ट झाला. कारण ते थोडं समोरच्या पार्टनरवरती पण असतं. आणि जयस्वाल माझ्या मते सुदर्शनच्या वेळी पण जयस्वालने फॉर्मली नकार दिला नाही, आणि ह्याच्या वेळी पण दिला नाही. हा तर ऑब्व्हियसली कॅप्टन होता म्हणून नसेल दिला, पण ते की घेऊ का घेऊ, कप्तानचा बाब लिहिलो, मग त्याने घेतला आणि मग तो गेला. पण ऍक्च्युअली गिल पण काल प्लंब होता. समोर लागला जस्ट लाईक सुदर्शन. पण ठीक आहे, गिल डिझर्व इट माझ्या मते, की गिलचा जर रिव्ह्यू नशिबाने वर्क झाला असता. यू नेव्हर नो, बांगूस असतं किंवा काय असतं. ऍक्च्युअली त्या बॅट्समॅनवर डिपेंड करतं की कोणता बॅट्समॅन घेतोय रिव्ह्यू. अनटिल अनलेस सहवाग असेल तो, आणि समोर सचिन असेल तरी सहवाग स्वतः वापरेल रिव्ह्यू. सचिन सहवाग बोललेला पण वर्ल्ड कप एक रिव्ह्यू मेरे लिए, बाकी तुम लोग अपने में बांट. आणि तो फायनलला घेतला त्याने रिव्ह्यू. जेव्हा तो प्लंब आउट होता त्याने सचिनला विचारायचं रिव्ह्यू घेतला होता. मलिंगा बॉलिंग टाकत सहवाग न आवडण्याची बरीच कारण होती माझ्याकडे, तर ते पण होतं. ठीक आहे. त्याचे ट्विट सोडून. त्याच्यानंतर मग जयस्वालने त्यानंतर सेंचुरी टाकली. करुण नायर आला मध्ये बॅटिंगला, आणि त्यांची एक बाचाबाची झाली मध्ये. तो एक डबल ट्रिपल रन लावायला गेला होता जयस्वाल, त्याला नायरने सेंचुरीच्या वेळेस 97 वर खेळत होता. पण तो रन नव्हता, जयस्वालची चूक होती ऑब्व्हियसली तिथे. आणि जयस्वाल ज्या पद्धतीने करुण नायर बरोबर बोलला, मला एवढं ते पटलं नाही फार, की तो तुझ्यापेक्षा एवढी वर्ष आधी खेळून झालाय, ऑब्व्हियसली आता त्याचा तो फॉर्म मध्ये नाहीये, टच मध्ये नाही, जे काही असेल, त्याचा वाईट दिवस चालले, तो टीम मध्ये नसेलही पुढच्या सिरीजला, यू नेव्हर नो. पण तो ज्या प्रकारे बोलला की अरे आजाव यार रनता वगैरे, प्रॉपर वैतागून त्याच्यावर चढून बोलला. सो आय गेस ते जरा त्याने बघावं त्याच्या ऍटिट्यूड मध्ये थोडं. खरंय. आणि ऑलरेडी करुण नायरचा कॉन्फिडन्स लो असणार, खूप लो असणार. आणि तुला करुण नायरच्या बॅटिंग मध्ये कळतं ते पटकन, की तुझी पर्सनॅलिटी बॅटिंग मध्ये दिसायला लागते गेम मध्ये. हे आपण बरीच वर्ष के एल राहुलचं बोलत राहिलो, की के एल सोबत जरा काय ऑफ घडलं की के एल राहुलचं अख्खं समज, जसं की वर्ल्ड कप फायनल झाली होती, त्याची बॅटिंग थोडी ऑफ गेली, सगळ्यांना माहितीये, पण त्याची किपिंग पण अफेक्ट झाली त्यामुळे. सो ते जे काय करुण नायर सोबत पण झालं, की करुण नायरला स्टार्टलाच एक बॉल त्याच्या छातीवर लागला, ऑकवर्ड बाउन्स वाला, हातावर लागला. सो त्यात जरा करुण नायर जरा घुसलाच माझ्यामध्ये. आणि मग नंतर हे पण घडलं की आपल्या काल आलेला मुलगा आपल्याला ऐकवतोय 4 चौघांमध्ये इंग्लंडमध्ये. सो तो हर्ट झाला असेल ऑब्व्हियसली, त्याचा कॉन्फिडन्स. आणि ज्या प्रकारे तो खेळत होता एकदम
स्कॅटर्ड होता तो, ऑल ओव्हर द प्लेस होता तो, असं नाही की करेक्ट आहे. एकाच बॉलशी त्याला प्रॉब्लेम, प्रत्येक बॉलवर त्याचं काही ना काही चालूच होतं. हालचाल विचित्र, तो बॅकफूट लागते चांगला शॉट मारला, जो स्क्वेअरला 4 गेला तो एकच शॉट चांगला शॉट होता. बाकी जे दुसरे जे फोर्स आले ते लेग साइडला आले. पण ठीक आहे, करुण नायर चांगला प्लेअर होता माझ्यामध्ये. ही हॅड व्हेरी गुड पोटेन्शियल, बट ठीक आहे इंटरनॅशनल काही लोकांचं कन्व्हर्ट नाही होत आणि करिअर राहतच. आय गेस तो डोमेस्टिकचा राजा बनेल यापुढे. माझ्या कर्नाटकचा तो इतिहास राहील. पण नाही जनरली तुला पुढच्या सिरीजला घेतील त्याला टेस्टच्या. आय डोंट थिंक ही इंडियामध्ये पण माझ्या मते इंडियामध्ये सरफराज खान डिझर्व्स इट. तर तुम्ही त्याला इंग्लंडमध्ये नेत नाही सरफराजच्या टेक्निकल इश्यूज. आणि आता जे काम केलंय सरफराज खानने स्वतःच्या बॉडीवर, खरंय मे बी जे मला पटत नाही, पण ठीक आहे एवढं बारीक बिरीक कोण काय होत नाही रे. क्रिकेट इज नॉट अबाउट रोहित शर्मा फॅन्स. इंजमाम फॅन्स. ऍट फर्स्ट आय वॉज इंजमाम फॅन. इंजमाम 2003च्या वर्ल्ड कपच्या आधी त्याने वेट लूज केलं आणि तो अख्खा वर्ल्ड कप गणला. तेव्हा तो बोलला बॉडी बॅलन्स नॅचरली आलेले असतात. म्हणजे जसं की रोहित शर्मा बद्दल मी अनालिसिस बघितला होता की रोहित आणि विराटचं अनालिसिस आहे की विराटला त्याची फिटनेस सपोर्ट करते गेम मध्ये, तसं रोहित शर्मा त्याची फिटनेस नसणं सपोर्ट करतं. की त्याचा जो इज आहे त्याच्यात फिटनेस नसल्यामुळे की तो त्याची जी अख्खी मसल पॉवर आहे ती सगळी त्याच्या पोटात नाही येते. एक काहीतरी सायंटिफिक पण कोणीतरी अनालिसिस केलेला की पुल शॉट त्याचा एवढा का चांगला आहे, तर त्याच्या पोटामुळे वगैरे त्याला बॅलन्स, त्याच्या इन जनरल फॅट्समुळे वगैरे. सिरियसली असं पण शकतं, यू नेव्हर नो, असं पण शकतं. खरं. सो काल करुण नायरचा इन शॉट माझ्या मते तरी काल संपलेला आहे. काल एक फुल स्टॉप मिळालेला आहे. पण ठीक आहे, पण एक गोष्ट अप्रिशिएबल आहे जे आपण त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवू माझ्यामध्ये गंभीरच्या इन जनरलच्यावरती, की गंभीरने त्याच्या कोचिंगमध्ये एक गोष्ट चांगली केली. इव्हन गिलचा जो काही कॅप्टन्सी डिनर राहिलेला त्याने इनफ चान्स दिलेला आहे. करुण नायरला इनफ चान्स मिळालाय, प्रसिद्ध कृष्णाला इनफ चान्स दिले माझ्यामध्ये, आणि त्याने ते प्रूव्ह पण केलं. इव्हन साई सुदर्शनला पण नवीन असताना फेअर चान्स मिळालाय. आता साई सुदर्शनला पण घेतील की नाही मला माहित नाही, पण साई सुदर्शन असेल, पण फेअर त्याला चान्स दिलेला असं मला वाटतं. साई सुदर्शन असणार माझ्यामध्ये तरी. ठीक आहे. सो करुण नायर जसा आउट झाला त्यानंतर काय घडलं, त्यानंतर जड्डू आला आणि जड्डूने ऍज युजल की जो फॉर्म त्याने या पूर्ण सिरीज मध्ये ठेवलाय तो त्याने कन्वर्ट केला या मॅचला सुद्धा. 50 टाकले त्याने, आय गेस 53 ला आउट झाला तो. जड्डूने 53 केले आणि जड्डूने पण बरेच रेकॉर्ड मोडलेत. म्हणजे नंबर 6 ला लक्ष्मणचा पण रेकॉर्ड त्याने मोडलाय माझ्यामध्ये, एका सिरीज मध्ये काहीतरी मॅक्झिमम रन्सचा वगैरे. सो त्याने ते केलंय. प्लस त्याने ह्या सिरीजला 6 50s मारलेत, म्हणजे 50 प्लस स्कोर्स केलेत. 5 प्रॉपर 50s आहेत. त्याच्यात एक सेंचुरी पण आहे त्याची. म्हणजे जड्डूचा जो आपल्याला इश्यू होता की कन्सिस्टंट नाहीये, एखादा ऑफ इनिंग खेळतो. सो जडेजा बहुतेक रोहित आणि विराट ज्याची तो पण वाट बघत होता की आता माझा नंबर नाही लागला. एक स्टॅट बघितलाय मी काल, रवींद्र जडेजाचे 2019 पासून विराट कोहलीपेक्षा जास्त रन्स आहेत, जास्त हाफ सेंचुरीज आहेत, ऍव्हरेज जास्त चांगलं आहे. पण 19 नंतर विराट लिजिट आउट ऑफ फॉर्म गेलाय टेस्ट मध्ये स्पेशली. सो पण हे खूप हे आहे म्हणजे. पण त्यात लग्नाचा किती हात असेल अनुष्का सोबत झालेले, मध्ये आणायचं होतं तुला हे सगळं. बरं चल सोड. तुझ्या करिअरच्या ग्राफ मध्ये तुला काय वाटतं, तू सिंगल असण्याचा केवढा मोठा हात आहे सांग. माझ्यामध्ये मी सिंगल आहे पण मी खुश आहे, आणि मी सिंगल असल्यामुळेच खुश आहे. माझे बरेच मित्र आहेत समोर बसलेले, बाजूला बसलेले, आपण सिंगल नसल्याची काही दुःख असतात ती सांगतात मला सतत. कॅमेरा फिरव, कोण कोण आहे बघू दे. असं हा ठीक आहे. वी आर गोइंग हेवायर. हा नंतर इंग्लंड बॉलिंग. येस, नंतर जुरेल आला. जुरेलने पण एक हँडी नॉक, जुरेल झुरला 34 रन्सचा हँडी नॉक खेळला. जुरेल चांगले शॉट्स मारले त्याने. एक त्याने स्क्वेअर कट मारला आय गेस, बॉलिंग कोण होता, स्पिनर होता कोणतरी, त्याने एक स्क्वेअर कट मारला, रूट लाईक मारला त्याने, बसलेला बॉल होता. सो जुरेलने एक हँडी नॉक खेळला. जुरेल पण मला डायसीच वाटते पुढच्या सीझन. तो 15 मध्ये वगैरे असेल, पण 11 मध्ये त्याची जागा नाही, कारण पंत आहे ना टीम मध्ये, हा मुद्दा आहे. अदरवाईज जेव्हा पंत नव्हता, जी इंग्लंडची इंडिया सिरीज झाली होती, त्यात जुरेलनेच इंडियाला 1-2 मॅचेस वाचवले. सो जुरेलकडे पोटेन्शियल आहे, किपिंग पण चांगली आहे त्याची. सो आणि टेम्परामेंट चांगलं त्याचं खाली खेळण्याचं. जे कदाचित दिनेश कार्तिकचं धोनी अंडर झालं ते रिषभ पंत अंडर जुरेलचं होऊ शकतं, पण जुरेलने तेवढं प्रूव्ह पण नाही केलं अजून. पण मला दिनेश कार्तिक पेक्षा बेटर बॅट्समन वाटतो जुरेल. कोण? जुरेल. हा, टेम्परामेंट वाईज, नॉट टेक्निकल. टेक्निकली मला कार्तिक खूप आवडायचा, छान वाटायचा बघायला. पण तेच आहे, क्रिकेट इज बियॉन्ड टेक्निक. खूप उदाहरण, धोनी आहे, रोहित शर्मा आहे. रोहित शर्मा टेक्निक चांगली होती. हा, पण रोहित शर्मा असा टेक्निक साठी ओळखला नाही, पण तो आला टेक्निक होता इंडियन क्रिकेटमध्ये. तू अजून उदाहरण देऊ शकतो, जसं की धोनी. आता आपण कोणाबद्दल बोलतो, धोनी नंतर कोण, सेहवागची टेक्निक एवढी भारी नव्हती, फुटवर्क नव्हतं सेहवाग. अफगाणिस्तानचा जो ओपनर होता तो इब्राहिम जाधरान, नाही, जो विकेट किपिंग पण करायचा, अहमद शहजाद, तो पण आहे. सो असे खूप. आणि एक शहजाद पाकिस्तानचा पण होता.
जो विराट कोहली सारखा दिसायचा आणि तो विराटपेक्षा चांगला खेळला पण त्याच्या स्टार्टिंगच्या 3-4 मॅच मध्ये, नंतर त्याचं काही नाही. सो नंतर मग जुरेल पण आउट झाला आणि मग वॉशिंग्टन सुंदर आला मित्रांनो. करेक्ट. वॉशिंग्टन सुंदरने जी तोडफोड चालू केली आल्या नाही, त्याने तोडफोड आल्याला सुरू नाही केली. नंतर त्याने 27 बॉल 13 वगैरे होता तो. सो जडेजाने तर हाफ सेंचुरी मारली जसं सांगितलं. जड्डू आउट झाला आणि भाई पण कालचा माझा बेस्ट शॉट जो कुठला होता, सिराजचा ऑन ड्राईव्ह, जो खेळलाच नाही गेला. इट वॉज इन पॅरलल युनिव्हर्स. त्याने जी पोझिशन बनवली होती, तो आउट झाला, जो त्याने हे केला ना, मार्क सोडला ना, दॅट वॉज ब्रिलियंट माझ्यामध्ये. तो विराट कोहलीला खरंच फॉलो करायला लागला. आउट झाल्यानंतरच्या रिएक्शन विराटला बीट करतो. मी इव्हन हायलाइट बोलतो तेव्हा मला बॅट्समन तुझी ती पोझिशन बघ. सो वॉशिंग्टन सुंदर बद्दल, सुंदर जसा सिराज आउट झाला, 9वी विकेट पडली, त्याने जी पार्टनरशिप केली कृष्णासोबत, त्याने 4 6 मारले. ते 4ही शॉट्स आणि आपण पहिल्या की दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओ मध्ये पण बोललो की सुंदरचा पुल शॉट, हुक शॉट जे काही आहे खूप कमाल मारतो. जो जे काही शेप बनतो त्याचा बघायला मजा येते भाई. आणि काल त्याने फ्रंट मिड विकेटच्या साईडला एक पुल शॉट मारलाय, आय गेस टंगला मारला. तो काय शॉट होता भाई, तो कडक शॉट होता. आणि त्याने हुक तर त्याचे चांगले आहेतच पहिल्यापासून. आणि त्याने काल एक स्लॉग केला शॉट, तो ज्या सेम बॉल आउट झाला तसा त्याने शॉट मारला होता. सो तो पण खूप ब्रिलियंट होता. आणि 40 बॉल 50 मारले. 40 बॉल 50 होते, पण नंतर त्याने 53ला तो पण 46 बॉल 53 वगैरे खेळला. काल टंगने काल 5 विकेट घेतल्यात आणि अटकिन्सनने 3 घेतल्यात. तुला माहिती आहे ह्या सिरीजचा हायएस्ट विकेट टेकर कोण आहे? फॉर अ व्हेरी व्हेरी सरप्राइझिंग टू गेस. सिराज, बुमराह, जॉश टंग, ज्याने 2 मॅच बसवल्या होत्या. सो टंगचं ते विकेट टेकिंग बॉलर आहे, पण तेच आहे, तो कंट्रोल नाही त्याच्याकडे. पण सरप्राइझिंगली तो हायएस्ट विकेट टेकर, 19 विकेट. केवढे 22 दिलेत काल, केवढे 22 दिलेत. जेमी स्मिथची मला दया यायला लागली एका पॉइंटला त्याचा मोरालच डाऊन झालेला. मी बघितलं जडेजा बॅटिंग करत होता आणि मग बाउंड्रीला लेग साईडला टंगच बॉलिंग करत होता वाटतं तेव्हा. सो लेग साईडला बॉल गेला आणि बाउंड्रीला त्याने एफर्टच नाही मारला. जेमी स्मिथ थकला असेल बिचारा, प्रॉपर थकलेला, त्याला उठायला होत नव्हतं भाई. अच्छा, त्याला उठायला होत नव्हतं असं. सो इंग्लंड बॉलिंग हेवायरच चालू होती काल. पण मला तर तेच, त्यांना पण थोडा वेळ लागेल, कारण ते सगळे आताच नवीन सेटअप मध्ये आले सगळे बॉलर्स. मला ते वाटतं की तुम्ही लहानपणापासून इंग्लंडमध्ये आहात, लहानपणापासून इंग्लंडमध्ये बॉलिंग करता, तर ह्या कंडिशन्स तर तुम्हाला युज टू असायला हवं. करेक्ट. आणि जे आपण व्हिडिओ अगदी या सिरीजच्या स्टार्टला जे म्हटलं होतं की जशी मला वाटत होतं की इंडियाची बॅटिंग कम्पॅरेटिव्हली वीक आहे आणि इंग्लंडची बॉलिंग वीकर आहे. सो इंग्लंडची बॉलिंग वीक आहे हे प्रूव्ह झालंच आहे. पण इंडियाच्या बॅटिंगने चांगलं स्टेप अप केलंय. आय गेस 13 का 12 सेंचुरीज आहेत इंडियाकडनं या सिरीज मध्ये. सो इंडियाने आता पुन्हा तेच आहे, विराट आणि रोहित गेले, ते कदाचित ह्या पिक्चर अजून बेटर केले मला आवडतं रे वगैरे सगळे. काय म्हणतो ना, हे सगळ्या इफ अँड बट्स आपण बाजूला ठेवल्या तरी इंडियाच्या ह्या नवीन सेटअपने खूप चांगली बॅटिंग केलं. खूप 2018च्या आधी तू बघशील एवढं चांगलं कोण खेळलंय? कोणच नाही, कोणतीच टीम नाही खेळली. 2007ची जर सिरीज सोडली तर कधी खेळलंय कोण चांगलं? नाही खेळलं. एक इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सेस आले सचिनचे, द्रविडचे, गांगुलीचे म्हणा, पण बाकी ऍज अ टीम म्हणून असा परफॉर्मन्स कोण ना कोणतरी घेऊन ह्या एक्सपिरियन्स एवढासा म्हणजे कमी एक्सपिरियन्स असताना नाही झालंय, जबाबदारी घेऊन केली. आणि हे इन जनरल क्रिकेटचं हे की जेव्हा खूप जसे स्टार ड्रिव्हन टीम होते ना, किंवा अशी खूप मेजर प्लेयर्स जाते ना, तेव्हा ती टीम फार ग्रेट अचीव्ह करत नाही. तू इव्हन बघ ना, आपण जी सिरीज जिंकलो बॉर्डर गावस्कर, तेव्हा विराट नव्हता टीम मध्ये, तेव्हा बरेच मेजर बॉलर्स नव्हते आपल्याकडे. रोहित 2 मॅच नंतर आला होता, जे काय असेल. सो तशाच्या कंडिशन, त्या सिरीजला 6 की 7 लोकांचा डेब्यू होता. आय गेस ऍडव्हर्स कंडिशन्स मध्ये इंडियाने नेहमी प्रूव्ह केलेलं आहे. 83चा वर्ल्ड कप आपण त्या कंडिशन्स मध्ये जिंकलोय. बरोबर. सो तेच आहे, तुला जे काही चान्सेस मिळतात, इंडियाने दरवेळी त्याच्यावर हे केलं, शिक्कामोर्तब केलं की भाई आम्ही चांगले खेळू शकतो, असं नाही की आमच्याकडे स्टार्स आहेत फक्त. करेक्ट. आणि ते या सिरीजला पण प्रूव्ह झालं ऑब्व्हियसली. सो लाईफ मूव्ह ऑन. सो मित्रा, मूव्ह ऑन करायची वेळ आलेली आहे. झालं, मी झालं. पुढच्या विषयावरती येऊ. हा. सो त्यानंतर इंग्लंड बॅटिंगला आलं. मग करेक्ट, क्रॉली आणि डकेट ओपनिंगला आले. त्यांनी ऑब्व्हियसली ज्या प्रकारे खेळतात त्या प्रकारे खेळले, ते लोक चांगले खेळले. पण मग मित्रा, सिराजचा ब्रिलियंट बॉल आला. सिराजने जे ब्लफ केलंय व्हिडिओच्या सुरुवातीला, जे तू बोललास, जे उलट सुरुवात केली होती, आम्ही इथे संपवतो शेवट. पण अजून एक शेवट आहे माझ्याकडे, की तू काय बोलत होतास मगाशी? नाही, ठीक आहे. गावस्करांनी काल एक विषय काढलेला आहे. केविन पीटरसनने, गावस्करांनी, भोगलेने काढला, हर्षा भोगलेंनी काढला, की केविन पीटरसन म्हटलं होतं की आमच्या वेळी काय म्हणतो एवढे भारी बॉलर्स होते, असे होते, तर ह्या काळात कोण आहेत तसे बॉलर्स? त्यावरती गावस्करांनी एकदम फुल तसं केलं की आमच्या कॉलेजचे दिवस, आमचा काळ.
सो त्यांनी पण याचाच बॉलर सांगितले. तुला काय वाटतं की आताच्या काळातले कोणते बॉलर्स आहेत जे खेळणं खूप कठीण आहे कंटेम्पररी बॅट्समन्स? बुमरा आहे ऑब्व्हियसली, पहिला जर बुमरा आहे, पॅट कमिन्स आहे, अश्विन होता. करेक्ट. हा चल अश्विनचं नाव पकडूया आपण, ऑब्व्हियसली तो हल्लीच रिटायर झाला. बुमरा, अश्विन, पॅट कमिन्स, रबाडा, मिचेल स्टार्क, सिराज विदाउट बुमरा, मिचेल स्टार्क, आणि नेथन लायन आहे. येस. आणि कोण आहे, लेट्स सी, बोल्ट आहे, न्यूझीलंडचा बोल्ट आहे. साऊदीला पण तू धरू शकतो लिस्ट मध्ये, पण साऊदी खूप जुनं आहे. करेक्ट. साऊदीचा पण ठीक आहे, जर अश्विनला पकडतो तर साऊदीला पकडू शकतो आपण. साऊदी आहे. इंग्लंडचा अँडरसन ब्रॉड आता रिटायर झाले. राशिद खान आहे भाई. राशिद खान आहे. सुनील नारायण आहे. बरेच एकाच फॉर्मॅट खेळतो पण सुनील नारायण आहे. सो असे खूप बॉलर आहेत. आणि आय गेस मला हे प्रत्येक पिढीला वाटतं की आमच्याकडे खूप भारी प्लेयर्स होते, आमच्याकडे खूप हे होतं ते. आम्ही जे खेळलो मी खेळू. जर तू कम्पेअर करशील तर केविन पीटरसनच्या आधी गावस्कर खेळ, गावस्करच्या काळात आपल्याला पण वाटतं की आतापेक्षा खूप जास्त कठीण बॉलर्स होते, आणि ते पीटरसनच्या काळापेक्षा पण खूप जास्त कठीण बॉलर्स. करेक्ट. सो प्रत्येक पिढीला हेल्मेट्स पण नव्हते. हेल्मेट्स पण नव्हते. सो डिफिकल्टी लेवल ही व्हॅरी होत राहणार आहे. पण असं कम्पॅरिझन करून मला नाही वाटत की भाई आता आमच्या वेळी खूप हे तेच आहे की अरे आम्ही ज्या वर्षी शाळा सोडलं त्याच्यानंतर शाळेची वाट लागली. हा थोडं त्यावर डिस्कशन होऊ शकतं केविन पीटरसनच्या या काय म्हणतात वक्तव्यावर. येस. आणि आय गेस येस दॅट्स इट. कालचा दिवस इंडियासाठी खूप चांगला होता आणि आजचा दिवस पण होपफुली चांगला जाईल. इंग्लंडचे बॅट्समन पटापट आउट होतील. सिराज विदाउट बुमरा खूप चांगला परफॉर्म करेल. आणि तुम्हाला काय वाटतं कालच्या दिवसाबद्दल हे तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. आजच्या दिवसाबद्दल काय वाटतं ते सुद्धा सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाचला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.